आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. येरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. अविनाश करी आपुलिया ईशे लावी मनाविषयी गोविंदाचे. येरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम जीवरे कीर्ती मागे. येरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. पांडुरंगा करू प्रथम नमन सरे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावन्याद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोये. येरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय सुखाचा पत्ता काय आहे, कुठं नेमकं सुख आहे, त्या सुखाचं स्वरूप या अभंगातून महाराज प्रकट करतायत. चालू असलेला हा नामोत्सव श्री विठ्ठल मंदिर नवनगर बागलकोट सर्व भाविक भक्त यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि त्या नामोत्सवातील आजची ही सेवा आहे. काही यथामती चिंतन करण्याचा प्रयत्न करू. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्याला सुखाची इच्छा आहे त्या सुखाचा पत्ता सांगतात. मनुष्य जीवन आणि त्या मनुष्य जीवनामध्ये प्रत्येक जण सुखाकरता प्रयत्न करतोय. किंबहुना प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे. ते सुख मिळवण्याकरता माणसं प्रयत्न करतायत. फक्त अडचण एवढीच आहे, इच्छा आहे, प्रयत्न चालू आहे, पण प्राप्त झालेलं नाही. म्हणजे केवळ सुखाची इच्छा असं नाही, त्या मानाने माणसं ते सुख मिळवण्याकरता जीवनामध्ये प्रयत्नही करतात बरं का. पण शास्त्रामध्ये वर्णन केले प्रयत्न कधी सफल होतात, साधन जर योग्य असेल तर. साधन जर योग्य असेल तर. जर साधन जर योग्य नसेल तर आपल्याला ते साध्य प्राप्त होत नाही. केलेले प्रयत्न वाया आहेत. केलेले प्रयत्न वाया आहेत. आपला जीवनाचा तसाच प्रवास चाललेला आहे. आम्ही सुखाकरता प्रयत्न करतोय, पण सुख नेमकं कुठं आहे हे आम्हा तुम्हाला माहिती नाही बरं. माहिती नाही. प्रयत्न करतायत. किती प्रयत्न करतायत. तुकोबारांनी वर्णन केले. त्याच्याकरता आयुष्य चालले बरं का. सर्व सुखाची आशा जन्म गेला. आज मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल, तेरवा मिळेल. अशा आशेवरती माणसं जगत आहेत बरं का. आशेवरती जगतायत. आशा ठेवून जगतायत, प्रयत्न करतायत, पण सुखाचा आणि आपला कधी जीवनामध्ये संबंधच येत नाही. लक्षात कधीच येत. एक गोष्ट सांगितली जाते विनोदाने. एकाने मांजर पाळलं होतं.
आता मांजर म्हटलं की त्या मांजराला काय आवडतं? दूध आवडतं बरं का. आता ज्यांनी मांजर पाळलं होतं ते नवरा बायको दोघेच होते बरं का. त्यांना काही मूलबाळ नव्हतं. ज्यांना मूलबाळ नसतं ती माणसं कुत्र्यावरती आणि मांजरावरती फार प्रेम करतात बरं. कारण देवानी त्यांना दिलेलं नसतं. हां, मग त्या कुत्र्यावरती आणि मांजरावरती फार प्रेम करतात. फार म्हणजे फार प्रेम. उडता बसता त्याच्यावरती प्रेम करतात. हां, कुठं बरोबर चाललं तर त्याला बरोबर येऊन जायचं. का? इतकं प्रेम असतं त्याच्यावरती. करावं का न करावं स्वतंत्र विचार आहे. मग माणसं करतात, सतत प्रेम करतात बरं का. एके दिवशी त्यांच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला. आता मांजर तर आपण पाळलेला आहे, पण दूर प्रवासाला जायचं होतं. 4 दिवसाचा प्रवास, आणि त्या प्रवासामध्ये मांजर आपण घेऊन जाणार कसं? त्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे बरं का. म्हणून त्या नवरा बायकोनी थोडंसं डोकं चालवलं. आपण जाऊन येईपर्यंत मांजर तरी जगलं पाहिजे. बरं, त्याला आपण आता दूध घाललं तर ते काय 4 दिवसाकरता दूध टिकणार नाही आहे. मग काय करावं? म्हणून त्यांनी काय केलं, एक कापसाचा गोळा आणला, कापसाचा मोठा, आणि तो शिंक्यामध्ये ठेवला बरं का. आणि शिंक्यामध्ये शिंक ते बांधून शिंक वरती ठेवलं, आणि त्या मांजराला घरामध्ये घालून कुलूप लावून गावाला गेली. मांजराला भूक लागल्यानंतर मांजराने इकडे तिकडे पाहिलं, आणि पाहिल्यानंतर त्याचं लक्ष गेलं त्या शिंक्याकडे. त्याला वाटलं मालकाने आपल्याकरता लोण्याचा गोळा ठेवला. परिणाम ते सारखं त्याच्याकडे बघायचं. हां, आपल्याकरता लोणी ठेवले, आपल्याला खाता येईल, खाता येईल. हां, सतत त्याच्याकडे बघत होतं, पण खायला त्याला मिळत नव्हतं बरं. 4 दिवस गेले, आणि 4 दिवसानंतर ते नवरा बायको आले. मांजर जसंच्या तसं टवटवीत होतं. फक्त आज मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल लोण्याचा गोळा, अशा आशेनं मांजर जगतं. तशीच माणसात जगायला लागली. आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, परवा सुख मिळेल, पण कोणाच्याच वाट्याला सुख आलेलं नाही. म्हणून संतांना सांगावं लागलं, संसार दुःख मूळ चौकडे इंग, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी, पाठी लागले कवनामी शरण जाऊ, आता दृष्टी देईल निर्मळ. अशी अवस्था निर्माण झाली. या संसारामध्ये माणसं सुखाचा शोध घेण्याकरता निघाली. किंबहुना संपूर्ण विश्वामध्ये माणसं सुखाचा शोध घेण्याकरता प्रयत्न करतायत. पण सुखाचा शोध घेण्याकरता प्रयत्न करतायत, कष्ट करतायत, पण कोणाच्याच वाट्याला सुख आजपर्यंत प्राप्त झालेलं नाही. घडतं कसं? जिथं सुख आहे ते ठिकाण आपल्याला कळालं पाहिजे. तर कळालं तर त्या मार्गाने जाता येईल. हो, एकाला इच्छा निर्माण झाली पेढे खाण्याची, पेढे खाण्याची इच्छा झाली. पेढे खाण्याची इच्छा झाली, चांगली आहे बरं का. आता पेढे खाण्याची इच्छा झाली, मी पेढे आणण्याकरता गेला मिरचीच्या बाजारात गेला. मिरचीच्या आता पेढे खायची इच्छा झाली, नंतर पेढे घ्यायला कुठं घ्यायला पाहिजे? स्वीट मार्ट मध्ये जायला. आता पेढे खाण्याची इच्छा निर्माण झाली, खिशात पैसे आहेत, तिथं गेलाय, पण मिरचीच्या बाजारात गेलाय. काय वाटायला येईल? हो, मिरच्याचा खाट, मिरच्याचा खाट.
किती त्या बाजारात फिरले तरी पेढे सापडतील का? इच्छा चांगली आहे पण मार्ग चुकीचा आहे. तसा आज जीवाला सुखाची इच्छा आहे पण संसारात फिरतोय म्हणजे मिरच्याच्या बाजारात. मिरच्याच्या बाजारात फिरतोय कसं मिळेल हो? त्याला जायचं असेल शूट मारत म्हणजे कुठे यायला पाहिजे? कुठंतरी देवळात यायला पाहिजे, परमार्थाच्या साधनेमध्ये यायला पाहिजे. म्हणजे सुखाची इच्छा आहे, सुखाकरता प्रयत्न करतायत. आता सुखाची इच्छा आहे, सुखाकरता प्रयत्न करतायत. आता हे सुख मिळतं कोणाला विचारावं? पंजाला विचारावं का, आज्याला विचारावं का, बाबाला विचारावं? महाराज म्हणतात त्यांना कोणालाच यातला अनुभव नाही. आजा गेला पणजा गेला बाप मसना गेला, देखत देखत नातू तोही कसा गेला. सुखा वाचूनच सगळे गेले. मग आता सुख आपल्याला सुखाचा पत्ता कोण सांगणार? सुख कुठं मिळतं? महाराज म्हणतात त्या जगाच्या पाठीवरती सुखाचा पत्ता सांगणारे फक्त संत आहे. कोण आहे? संत आहे. मग त्या संतांच्याकडे जावं लागेल, नुसतं जाऊन चालणार नाही, त्यांच्यावरती विश्वास ठेवावा लागेल. आणि त्यांच्यावरती जाऊन त्यांच्यावरती विश्वास जर आपण ठेवला तर आपल्याला ते नक्की सुखाचा पत्ता सांगतील. तुकोबाराय म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये तो पहिला प्रयत्न केला बरं का. संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी संताची बाई हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो त्यांचा. हा संतच आपल्याला सुखाचा पत्ता सांगू शकतात का? सुखाचा अनुभव आलेला माणूस सुखाचा पत्ता सांगते. सुखाचा अनुभव कोणाला आहे? आम्हा तुम्हाला सुखाचा अनुभव नाही आहे, आम्ही फक्त सुखाचं वर्णन करतोय. सुखाचं वर्णन करतोय, आम्हाला सुखाचा अनुभव
हां, कंबर बांधून सांगतोय म्हणजे अनुभव आहे असा अर्थ नाही बरं का. हां, तुम्ही त्या रस्त्याला प्रवास करत असताना सरकारने काय योजना केलेली आहे, आजूबाजूला पाट्या लावल्यात. इथून विजापूर किती किलोमीटर आहे? हां, इथून हुबळी किती किलोमीटर आहे? इथून तुमचं इरकल किती किलोमीटर आहे? हे कोण सांगतंय? त्या रस्त्याच्या बाजूला लावलेले बोर्ड. तो बोर्ड कधी विजापूरला गेला आहे? कधी गेलाय का? तो तिथंच उभारून सांगतो इथून विजापूर 90 किलोमीटर आहे. कोण सांगतोय? हा, बोर्ड जसं रस्त्याच्या कडेला उभं राहून 90 किलोमीटर विजापूर आहे सांगतो, तसं महाराज कंबर मानून सांगतोय सुख इथं आहे म्हणून. सुखाचा सुखाचा अनुभव कोणाला? संतांवर. का? संतांनी तो अनुभव आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलेला आहे. ज्यांना सुखाचा अनुभव आला त्यांनाच विचारावं बरं का. ज्यांना सुखाचा अनुभव आला त्यांनाच विचारावं. आज प्रपंचामध्ये आम्ही तुम्ही जरी प्रपंचामध्ये राहत असलो तरी आम्हाला सुखाचा अनुभव नाही. मग आहे तो सुखाचा आहे का दुःखाचा आहे? मग तो तरी आम्ही सांगायला तयार आहे? सांगायला आम्ही तुम्ही तयार नाही बरं का. मी मागं एक दृष्टांत आपल्याला सांगितला होता, पुन्हा पुनरुक्तीचा दोष पत्करून सांगतो. प्रपंचात राहणारी माणसं सुद्धा प्रपंचाविषयी काय आहे ते खरं सांगत नाही बरं का. सांगत नाही. उन्हाळ्याचे दिवस होते आणि दुपारची वेळ होती. काही मुलं ते गोट्याचा खेळ खेळत होते आणि गोट्याचा खेळ खेळता 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 एक मुलगा त्यातला डाव त्याचा संपला. आता तो बाजूला बसला. बाजूला बसल्यानंतर त्याने बराच वेळ तो खेळ पाहिला. पाहता पाहता त्याला कंटाळा आला आणि त्याने आजूबाजूला पाहायला सुरुवात केली बरं का. आणि आजूबाजूला पाहता पाहता ज्या सावलीमध्ये खेळत होते तिथं एक जुना वाडा होता. वाडा. आता आपला खेळ संपलाय, बसून काय करायचं, काहीतरी शोध घ्यावा म्हणते एक मुलगा त्या वाड्यात गेला. आतमध्ये गेला. जुना वाडा होता, राहायला कोणी नव्हतं, पण त्या वाड्यामध्ये एक गणपती होता. गणपती, बरा मोठा गणपती होता. त्याने त्या गणपतीकडे पाहिलं आणि पाहता पाहता, गणपती म्हटलं की त्याचं पोट मोठं असतं. असा तो भिंतीमध्ये गणपती मोठा होता आणि त्यांनी पाहिलं, वा गणपतीचं पोट किती मोठं आहे आणि त्या गणपतीची पोटामध्ये असलेली बिंबी किती मोठे म्हणाला. आणि किती मोठे आहे बघावी म्हणून त्याने काय घेतलं, त्या बिंबीत घातलं बोट बरं का. असं त्या बिंबीत बोट घातल्यानंतर त्या बिंबीत बसला होता विंचू. ते बोट लागल्याबरोबर त्यांनी काय केलं, त्याला आशीर्वाद दिला. नांगी मारली हो. नांगी मारल्याबरोबर त्याला अशा वेदना होऊ लागल्या. त्यांनी विचार केला, आता हे झालेलं कोणाला सांगायचं नाही. आणि तसाच बाहेर आला आणि बाहेर आला, वंड्या म्हणजे इकडे म्हणले, आत गणपती आहे आणि त्या गणपतीला पोट मोठा आहे आणि ती बिंबी आहे, त्या बिंबीत फार थंडगार लागते म्हणते. काय लागते? थंडगार लागते म्हणाला. त्यानेही बोट घातला, त्याच्याविषयी विश्वास ठेवला हो. त्याने बोट घातल्यानंतर पहिल्याला जो आशीर्वाद दिला तो दुसऱ्याला. त्यालाही वेदना झाल्या, त्याने यावं तिसऱ्याला सांगावं. तिसऱ्याने जावं. प्रत्येकाने असं केलं. जवळजवळ ती 10-12 होती बरं का. ते 12वं म्हटलं, त्यालाही तोच अनुभव आला. अनुभव आल्यानंतर ते म्हटलं, अरे कुठं गार लागते म्हणला, आत विंचू आहे, वेदना वाल्यात म्हणाला. वेदना. ते म्हणला 11व्याला तुला झाल्या नाहीत? झाले की म्हणाला. तो 11वा म्हटला 10व्याला, तुला हो झाले की. मग का सांगितलं नाहीस? ते म्हणला, पहिल्याने ज्याने बोट घातला त्याने जर त्याच्यामध्ये हे
विंचू आहे असं सांगितलं असतं तर बाकीच्या 11 जणांनी घातलं असतं का? सांगितलं नाही म्हणून तर 11 जणांनी म्हटलं. तसं आमच्या आजांनी सांगितलं नाही. संसार दुःख रूप आहे सांगितलं असता तर नातू त्यात पडला असता का? पण तू त्यात आला असता का? आतापर्यंत कोणी अनुभव सांगितलाच नाही, पण संतांनी मात्र आपला आलेला अनुभव मात्र जगाला सांगितला. जगाला सांगितला. हां, आणि तो कोणता अनुभव सांगितला? नुसता सांगितला नाही. तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे अंगे, अनुभवे आले अंगा. आले अंगा त्या जगा देतशे नवती हात तुके बोल. त्यांचे बोल कोरडे नव्हते. त्यांनी जे जगाला सांगितलं ते आपल्याला स्वतःला आलेला अनुभव, स्वतःला आलेला अनुभव. आणि कोणाला सांगितला? ज्या जीवाला इच्छा आहे. कशाची इच्छा आहे? सुखाची इच्छा आहे. कोणाला इच्छा आहे? सर्वांना आहे. असा जगाच्या पाठीवरती जीव नाही की त्याला सुखाची इच्छा नाही आहे. मग कोणी म्हणेल सुखाची इच्छा आहे, माझी एवढी भौतिक प्रगती झालेली आहे, त्या भौतिक साधनाच्या द्वारे त्या सुखाचा अनुभव घेता येत नाही का? नाही येत का? सुख हा अनुभवाचा विषय आहे आणि साधनही जड आहेत. साधनी आज भौतिक युगामध्ये विज्ञानाने निर्माण केलेली सुखाची साधनं निर्माण केली, पण सुख निर्माण केलेलं नाही. सुख निर्माण केलेलं नाही बरं का. मला 2 गोष्टी पटवून देतो बरं का. स्वयंपाक तयार केलेला आहे. स्वयंपाक तयार करण्याकरता प्रत्येक वस्तू विकत आणलेली आहे बरं का. अगदी चांगल्या दर्जाचे तांदूळ आणले, डबल फिल्टरचं तेल आणलंय, सगळा पंचपक्वान्नाचा बेत केलेला आहे, विकत आणलेला आहे. पण एखाद्याला सांगितलं अहो स्वयंपाक केला आहे, म्हणले खावा ना, म्हणले भूक नाही आहे. भूक आता स्वयंपाकाकरता धान्य विकत आणलेलं आहे, पण भूक विकत आणता येत नाही. लक्षात ठेवा, भूक लागावी लागते. स्वयंपाक तयार आहे का नाही, मग खायला काय हरकत आहे? भूक नाही ना, मग भूक कुठं मिळते?
हां, अहो 1000 रुपये देतो, द्या ना मला आणून. हां, म्हणजे जेवणाकरता स्वयंपाक तयार करता येतो, पण भूक मात्र विकत मिळत नाही बरं का. त्याच्या पुढे वर्णन केलंय, झोपण्याकरता एसी रूम आहे, एसी रूम आहे. हां, आता एसी रूम म्हटलं की सगळी तिथे व्यवस्था असते, डास नावाचा प्रकार तिथं नसतो. हां, तिथं पडल्या पडल्या झोप लागते बरं का, कसला प्रतिबंधच नाही हो. आता सगळी झोपायची व्यवस्था आहे, सगळं ती विकत आणलंय, पण विचारलं का हो झोप लागली का, म्हणजे अजिबात लागली नाही का. हां, झोपण्याकरता सर्व सोयीनी युक्त घर आहे, पण झोप नाही, झोप विकत मिळते. झोप विकत मिळत नाही, भूक विकत मिळत नाही, ती यावी लागते, ती यावी लागते. तसं या जगतामध्ये भौतिक साधनाच्या द्वारे भौतिक साधनं निर्माण केली विज्ञानाने, सुख निर्माण केलेलं नाहीये. फ्रीज आणला, साधन निर्माण केलं, बरोबर आहे. फॅन आणला, साधन निर्माण केलं. हां, पण लाईट नसेल तर, लाईट नसेल तर उरावर घेऊन झोपायचा फॅन. म्हणजे विज्ञानाने फॅन तयार केला का नाही, बटन दाबलं की वारा येतो, पण कधी लाईट असेल तर ना. म्हणजे हां, सुखाची साधनं निर्माण केली, पण सुख निर्माण केलेलं नाही का. हां, सुख हे निर्माण करता येत नाही, ते दाखवता येत नाही, ते अनुभवाचा विषय. मग महाराजांनी विचारलं, महाराज नेमकं कुठं आहे. महाराज म्हणतात ते आम्ही भोगलंय. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने. तुम्हाला सुख सुख पाजायचं ना, कुठं आहे सुख ते. सर्व सुखाचे आगे, सर्व बँडवाले तुम्ही बघितले, बँडवाले माहिती आहे. त्या बँडवाल्यामध्ये एकच तो सनई वाजवणारा असतो आणि बाकी त्यांच्या तोंडात ते मोठं मोठं असते.
ते काय करायचं, फक्त ते सनई वाण्याने वाजवाने यांनी फक्त हू 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 करायचं. तसं तुम्हाला म्हणता नाही येणार, आ केलं काय चालणार? फक्त सनई वाजवायचं काम मी करतो. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. कोण सांगते? ज्ञानेश्वर महाराज सांगतात. कोणी म्हणेल दुसऱ्या संतांना विचारू, जनाबाईला विचारा. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. कुणी म्हणेल आणखी दुसऱ्या संतांना विचारू, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. म्हणजे कोणालाही विचारा. हां, कुणी म्हणेल ज्ञानेश्वर महाराज फार जुने, त्याच्यानंतर शेवटचे कोण? तुकोबाराय. तुकोबारांना विचारू, तुकोबाराय काय सांगतात? सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. म्हणजे संतांच्या सांगण्यामध्ये एक वाक्यता आहे. म्हणून एक गोष्ट आज आपण जाणून घेतली पाहिजे. हा, प्रापंचिक लोकांमध्ये एक वाक्यता नाही आहे, पण पारमार्थिक लोकांमध्ये एक वाक्यता आहे. बरं, प्रपंचामध्ये सुखाचा अनुभव प्रत्येकाचा भिन्न भिन्न आहे. सुखाचा अनुभव भिन्न भिन्न आहे, पण परमार्थातला सुखाचा अनुभव मात्र सर्वांचा एकच आहे. म्हणून प्रापंचिक लोकांना सुखाचा अनुभव जरी आला तर तो खरा अनुभव नाही. का? भिन्न भिन्नता आहे. हां, कोण म्हणतो मला गोड खाण्यामध्ये सुख वाटतं, तर कोण म्हणतं तिखट खाण्यामध्ये सुख वाटतं. नाही, म्हणजे दोघांचा अनुभव एक नाही. का? ज्याला शुगर आहे ते म्हणते हे खरं नाही बरं का, त्याला तिखट बरं वाटतं. ज्याला ॲसिडिटी आहे ते म्हणते गोड बरं वाटतं. आधी तिखट खाल्लं की काय होतंय? पित्त खवळतंय. बरं, खवळतंय काय? म्हणजे प्रपंचामध्ये सर्वांचा अनुभव एक नाही आहे, एक नाही, लक्षात ठेवा. हा, कोणी म्हणतो मला बायको बरी वाटते, कोण म्हणतो मला मुलगा बरा वाटतो, कोण म्हणतो मला जावई बरा वाटतो. म्हणजे एक वाक्यता नाही. पण परमार्थाच्या बाबतीत आणि सुखाच्या बाबतीत जर तुम्हाला सुखाचा अनुभव जर विचारायचा असेल तर महाराज म्हणतात एकच या जगाच्या पाठीवरती सुख आहे, नाम देव. मग सोपी गोष्ट आहे. तुम्हाला सुख पाहिजे ना, मग काय करा? त्याला आपलंसं करा. कोणाला? जो सुखरूप असणारा परमात्मा, त्याला आपलंसं करा. म्हणजे तुम्हाला सुखाचा अनुभव येईल. तुम्हाला सुखाचा अनुभव येईल. हा भाव मनी मानशी घेऊन तुकोबाराय वर्णन करतात. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. देव
एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे. एकाने प्रश्न केला, महाराज आम्ही तुम्हाला सुख विचारलंय आणि तुम्ही काय सांगताय, देवाला आपलंसं करा. देवाचा आणि सुखाचा काय संबंध आहे? आम्ही तुम्हाला देव विचारलेला नाही आहे. आम्ही तुम्हाला काय विचारलं? सुख विचारलं. आणि तुम्ही आम्हाला काय सांगताय? आपुला तो एक देव करुणी घ्यावा. देवाचा आणि सुखाचा काय संबंध आहे? महाराज सांगतात, तुम्ही विचारलेली शंका बरोबर आहे, चुकीची काही नाही आहे. आज समाजाच्या अंतःकरणामध्ये अज्ञान आहे बरं का. काय अज्ञान आहे? महाराज म्हणतात, देव वेगळा आणि सुख वेगळं. देव वेगळा आणि सुख वेगळं. महाराज म्हणतात, देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजे देव. काय? देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजेच देव. हा, देव वेगळा आणि सुख वेगळा असं शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही. मग हा अनुभवाचा विषय, त्याचा अनुभव घ्यावा लागेल. मग ते सुखाचा अनुभव घेण्याचं ठिकाण कुठं? नाही, संतांनी अनुभव सांगितला हो. सुखाचा अनुभव येतो कुठं माणसाला? हातावर येतो का डोक्यावर येतो का जिभेवर येतो? आत येतो, आत. काय? सुखाचा अनुभव आत येतो. आत म्हणजे कुठं? म्हणून ज्ञानोबांना सांगावं लागलं, सुख आत आहे, बाहेर नाहीये. सुख आत आहे, बाहेर नाहीये. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. परिभ्रांताशी कामू विषयावरी. सुख आत आहे आणि आम्ही शोधायला निघालाय कुठं? बाहेर. सुख आत आहे आणि शोधायला निघालोय बाहेर. भेट होईल दोघांची कधी? बाहेर कुठं शोधायला लागलोय आपण? बाहेरच्या प्रत्येक वस्तूमध्ये नवे नवे महाराज म्हणतात, विषयामध्ये सुख शोधायला लागले आपण. विषयामध्ये सुख शोधायला लागलोय, पण विषयामध्ये सुख शोधून आजपर्यंत कोणाला ते हाताला लागलेलं नाही. महाराज म्हणतात, कोणाला लागले असेल तर विचारा. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोटे. ज्यांनी विषयाचा उपभोग घेतला त्यांना विचारा, तुम्हाला काय सुखाचा अनुभव आला का? तृप्त झाला का? ते म्हणतात नाही. का नाही? नाही तर येईल कसं? एक मन आहे, पूर्वी आड असायची. आड, त्या आडातलं पाणी काढण्याकरता त्याला एक चक्कर असायचं, चाक, आणि त्याला एक दोरी बांधलेली असायची, त्याला एक पोहरा ठेवलेला असायचा बरं का. ते प्रत्येक जण पाणी नेण्याकरता येतो, फक्त येताना प्रत्येकाने घागरी आणायच्या. दोर आणि पोहरा तिथंच असतो बरं का. आता ते दोराला बांधलेला जे पोहरा होता तो खाली सोडला, आणि तो खाली सोडला आणि तुम्ही पाणी काढण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ गेला, ते पाणी काय त्यात येईना. काय येईना? ते म्हणला, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येईल? अहो, त्या आडात पाणीच नाही हो. पण हाने तो दोर टाकून तो पोहरा हलवून 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 बेजार झाला, पण पाणी काही येईना. का खाली नाही तर येईल कुठं? मन आहे, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येईल. तसं विषयात सुख नाही तर तुम्हाला सुखाचा अनुभव येईल कसा? सुखाचा अनुभव महाराज म्हणतात, सुख विषयाच्या ठिकाणी नाही आहे. सुख आपल्या जवळच आहे. जे आत सुख आहे त्याला काय म्हणतात?
आत्माराम. सुखाचा आराम म्हणजे उपवन. आराम म्हणजे उपवन. हा, सुखाचा उपवन. किती सुख बघा ते संपणार नाहीये. ते सुख कितीही उपभोगा संपणार नाहीये. महाराज म्हणतात ते सुख आपल्या जवळच आहे, आत आहे. तेच आज मूर्तीच्या रूपाने, देवाच्या रूपाने बाहेर प्रकट झाले. जे बाहेर प्रकट झाले तेच आत आहे. आतलं वेगळं आणि बाहेरचं वेगळं असं नाही बरं का. ज्ञानोबांनी पहिल्या अध्यायामध्ये वर्णन केले. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मनी निवृत्ती दासो अवधारी जोजी देवा तुची आत्मरूपा. जो आत्मा आहे तूच देवा. आत्मा असलेलाच गणेशाच्या रूपाने बाहेर आहेस, आणि जो गणेशाच्या रूपाने बाहेर आहे देवा तूच आत्मरूपाने आत आहेस. जे आज भगवंताचं रूप आहे ना तेच आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. त्याला काय म्हणतात? आत्मा. तो सुखरूप आहे, आणि तो सुखरूप आहे हा अनुभवाचा विषय, बोलण्याचा विषय नाही. मग त्या सुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? तुम्ही जिथं गेला तिथं सुख मिळालं नाही म्हणून परत कुठे यायला पाहिजे? मागेच यायला पाहिजे की नाही? ज्या सुखाकरता तुम्ही बाहेर प्रयत्न करता तो बाहेर प्रयत्न करता आत प्रयत्न करा. आत प्रयत्न करा म्हणजे आमची तुमची जी इंद्रिये बाहेर पळतात त्याला आत वळवण्याचा प्रयत्न करा. आत वळवण्याचा प्रयत्न करा. त्याला शास्त्रामध्ये काय म्हणतात? बहिर्मुख इंद्रियांना अंतर्मुख करा. बहिर्मुख इंद्रियांना अंतर्मुख करा. आपणच सुखरूप आहोत. ते सुख आपल्या जवळच आहे. ते शोधण्याकरता बाहेर जाण्याची गरज नाही. म्हणून संतांनी वर्णन केले. तुझा आहे तुझ पाशी परी तो जागा चुकलाशी. सुख इथंच आहे पण आपण शोधालय कुठं? बाहेर. म्हणून ज्ञानोबांनी वर्णन केले. देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी निज देव नेनशी मुळी कोण. आम्ही बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो. घडलं कसं? पूर्वीचा दृष्टांत आहे, जुना दृष्टांत आहे. आज बरीच मंडळी तो दृष्टांत देतात. बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतात सुख. बरं का? एक ग्रस्त रस्त्यामध्ये काही वस्तूचा शोध घेत होते. दिवा लावला होता मोठाच्या मोठा, आणि त्या दिव्याच्या खाली शोध घेत होते. संध्याकाळचे 7 वाजले होते. एक जण कीर्तनाला निघाला. म्हणजे काय शोधताय? म्हणजे एक वस्तू हरवल्या. काय हरवल्या? म्हणजे सुई हरवल्या. बरोबर. म्हणजे त्यांनी अर्धा तास प्रयत्न केला. म्हणजे फार उशीर झाला, मला कीर्तनाला जायचं आहे, मी जातो म्हणाला. पुन्हा कीर्तन झालं. 2 तासांनी पुन्हा गेला. पुन्हा तो तिथंच होता बरं का माणूस. तो माणूस तिथंच होता. त्याला विचारलं, का हो मी कीर्तनाला गेलो, कीर्तन संपूर्ण जीवन आलो तरी तुम्ही अजून तिथं शोधतायच म्हटले. अजून सापडली नाही? नाही म्हणजे सापडली. त्यानं आणखी प्रयत्न केला. शेवटी विचारायला वाटलं. जाताना मी याला मदत केली. पुन्हा 2 तासात शोधत होता. पुन्हा 2 तासांनी मला मदत केली. का हो काका सुई कुठं पडली? ती मला घरात पडली. घरात पडली. मग इथं काय शोधाला? इथं नगरपालिकेने मोठा दिवा लावला म्हणून शोधावे. सुई पडल्या कुठं? घरात. तिथं दिवा नाही आहे. इथं दिवा आहे. ह्या दिव्याखाली सापडते काय बघतो. 7 दिवसाचा सप्ताह केला तरी सापडेल. अहो तिथं नाही तर सापडेल कसं? पडल्या घरामध्ये. तसं आम्ही तुम्ही ह्या नगरपालिकेने मोठे मोठे दिवे लावलेत.
एक एक विषयामध्ये आम्ही तुम्ही शोध घ्यायला निघालोय. कोण शब्द नावाच्या त्या विषयामध्ये शोध घेतो, कोणी स्पर्श नावाच्या घेतो, कोणी रस नावाच्या घेतो, पण कोणालाही अनुभवाला नाही का तिथं नाहीच आहे. ते आहे कुठं? आत आहे. मग आत अंधार आहे. अंधार आहे म्हणजे आम्हाला तुम्हाला त्याचं अज्ञान आहे. मग अज्ञान कोण घालवतं? अंधार कोण घालवतो? प्रकाश, दिवा. म्हणजे प्रकाशाने अंधार निवृत्त होतो. अज्ञान कोण निवृत्त करतं? ज्ञान. मग ज्ञान कुठं मिळतं? कोर्टात, विद्यापीठात, बस स्टँडवर. कुठं मिळतं? ते संतांच्या जवळ. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनियाती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ते संतांच्या जवळ ज्ञान मिळतं. त्या सुखाचं ज्ञान संतच करून देऊ शकतात. आणि ते संत सांगतात बाबा सुख सुख म्हणजे देव वेगळा आणि सुख वेगळं हे नसून आपलं स्वरूपच सुखरूप आहे. आपलं स्वरूपच सुखरूप आहे आणि ते आपल्या जवळच आहे. फक्त त्याला आपलंच करा, त्याचं ज्ञान संपादन करा. आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेवी न जीवा. कोणाला सुखाचा अनुभव त्याच्या वाचून येणं शक्यच नाहीये. येणं शक्यच नाहीये. तुम्ही किती जरी प्रयत्न केला त्या विषयाच्या ठिकाणी सुखाचा शोध घेण्याचा, तुम्हाला प्राप्त होणार नाही. आम्ही सांगतो, आमच्यावरती विश्वास ठेवा. तरी काही माणसं ऐकायला तयार नाहीत. तरी काही माणसं ऐकायला तयार नाहीत. पण संतांच्या शिवाय कोणी दाखवू शकत नाही. बरं, 2-3 त्याला दृष्टांत दिले शास्त्रकारांनी. एका त्याच्या शेतामध्ये विहीर आहे. शेतामध्ये विहीर आहे. बरं, त्या विहिरीचा पाण्याचा उपसा नाही आहे. उपसा नसल्यामुळे त्या पाण्यावरती शेवाळ एवढं आलंय. बाजूला गवत वेगळं आणि शेवाळ विहिरीवरचं वेगळं कळायला तयार नाही. बरं, मी ग्रस्त आले का हो तुमच्या शेतात विहीर? अहो आहे की विहीर. म्हणजे कुठे आहे? म्हणले तुम्हाला दाखव चला. पाणी? हो पाणी आहे की. म्हणजे गेले तिथे गेल्यानंतर दाखल बघा ही विहीर आहे. पाणी कुठं आहे? हो पाणी कुठं आहे? सगळी शेवाळ आहे म्हटलं इथं. अहो विहीर भरल्या पाण्याने. अहो शेवाळ आहे सगळं. तुम्ही पाणी कुठं आहे म्हणता? त्यांनी काय केलं, ते काठीनं बाजूला सारली शेवाळ. शेवाळ बाजूला सारल्याबरोबर त्याला काय दिसलं? पण ते दाखवण्याच्या आधी काय म्हणत होता? शेवाळ आहे. कुणी दाखवलं? ज्याला माहिती आहे त्याने. तसं आम्ही त्या देवाला पाहण्याचा प्रयत्न करतो. आम्ही आतापर्यंत कधी प्रयत्नच केला नाही, त्याचा वापरच केला नाही. त्यामुळे त्याच्यावरची शेवाळ आलंय. हो काय आले? शेवाळ आले. त्या विहिरीचा वापर न केल्यामुळं शेवाळ. आमचं आतापर्यंत जन्म एवढे जन्म गेले, आम्ही त्याचा कधी शोध घेतलाच नाही. त्या शेवाळावरतीच आमचं जीवन चाललंय. मग संतांच्याकडे गेल्यानंतर संतांनी ते फक्त बाजूला सारलं. बाजूला सारलं आणि बाजूला सारल्यानंतर मला हा पाणी आहे बरं का, पाणी आहे बरं. फक्त ते बाजूला करावं लागतं. तसं सुख आपल्या जवळच आहे, ते बाहेर कुठं नाही आहे. महाराज म्हणतात त्या सुखाचा अनुभव ज्या महात्म्यांना आला त्यांच्याकडे आपण जर गेलं तर ते आपल्याला सुखाची ओळख करून देतील. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर विषयाच्या ठिकाणी जर सुखाचा शोध घेत असाल तर महाराज म्हणतात त्या विषयाच्या ठिकाणी सुखाचा संबंधच नाही. कसा नाही त्याचं वर्णन पुढं करतात. येरती माई के दुःखाची जनी, येरती माई के दुःखाची जनी, ये रति माई के दुखाती
आदि अंती अवसानी हे रती माई के दुखादी गणी हे रती माई के दुखादी हे रती माई के दुखादी दुःखाची जनिती येरती म्हणजे देवा वाचून जे आहे ते माईक आहे आणि दुःखाला कारण आहे. येरती माईकी दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. महाराज म्हणतात विषय निर्माण होण्याच्या आधीही दुःखच आहे, ते निर्माण झालं तरी दुःखच आहे आणि उद्या शेवट झाला तरी दुःखच आहे. आदी अंती अवसानी. का ते माईक आहे. माईक आहे म्हणजे याला काय म्हणतात? याला माईकच म्हणतात. माईक शब्दाचा अर्थ तर येरती माईके. माईके म्हणजे मायेपासून निर्माण झालेलं, मायेपासून निर्माण झालेलं. माया कशी आहे हो? कशी आहे माया? माया दुःखरूप आहे, ती सुखरूप. मग माया जर दुःखरूप असेल तर त्याच्यापासून निर्माण होणारी तिची कार्टी सुखरूप असते. कशी असेल? अहो ती जन्म देणारीच दुःख आहे. मग त्याच्यापासून जन्माला सुख कसं येईल हो? सुख कसं येईल? म्हणून ज्ञानोबांनी वर्णन केले. आज आम्ही तुम्ही जे प्रपंचामध्ये सुख मानतो ते सुख नाही आहे, सुखाचा भास आहे. सुखाचा भास आहे. म्हणून ज्ञानोबांनी रूपक केले. रूपक. त्या मायेला दोन मुलं आहेत, एक सुखोपंत आणि दुसरं दुःखोपंत. काय? दोघांची दोन नाव आहेत, एक सुखोपंत आणि एक दुःखोपंत. आता त्यातलं दुःखोपंत ते आईकडे रडत आलं. बरं, आई मी कुठं गेले की मला कुणी या बसा म्हणतच नाही, माझा तिरस्कारच करतात, मला कुणी विचारत नाही, कुणी मला मानच देत नाही. दादा कुठे जाऊ दे त्याला मान दिला जातो. असं आईकडे कोणी तक्रार केली? दुःखोपंत आहे. म्हणजे इकडे बा, तुला पण मान मिळावा अशी इच्छा आहे ना, म्हणजे दादाला पण इकडे बोलव. दादा सांगितलं तुझी कपडे काढ आणि ह्याला घाल आणि तुझी कपडे घाल आणि तू घाल. सुखाचा अंगरका काढला आणि दुःखोपंताला घातला. बरं का? आणि दुःखोपंताचा अंगरका काढला आणि तो सुखोपंताला घातला. हे जगात चाललंय बरं कसं. आमच्या तुमच्या घरामध्ये येणारं आत दुःखच आहे, वर अंगरका मात्र सुखाचं आहे. अंगरका मात्र सुखाचं आहे. म्हणजे हे माया अशीच आहे, ती दुःखरूपच आहे, फक्त सुखा करता ती भुलवते हो. मग काय भुलला अशी वरली या रंगा. आम्ही त्या वरच्या अंगरकाला भुललोय, आत काय हे आम्हाला माहितीच नाही. बरं का? आत काय माहितीच नाही. आत दुःख आहे, फक्त वरती सुखाचा अंगरक आहे. हा, प्रपंचामध्ये जे जे आज विषय आपल्याला सुखरूप म्हणून येतात ना, वर अंगरका सुखाचा आहे हे जाणून संसार करा. बरं का? मुलगा झाला समजा व सुखाचा अंगरका घालून आला,
लग्न झालं सुखाचा अंगरखा घालून आला. जे जे आपल्या जीवनामध्ये भेटतं फक्त वर सुखाचा अंगरखा आहे, आत मात्र. म्हणून तर माणसं मुलगा झाल्या झाल्या बाण उडवतात, पेढे वाटतात. त्याला वाटलं आता हा आपल्याला सुख देणार, बरं आपल्याला सुख देणार. जसा तो मोठा मोठा व्हावा, जाणता व्हावा, आणि जाणता होता 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 तो त्याने आपलं स्वरूप दाखवावं. लोक म्हणतात महाराज हे कार्ट जन्माला आलं नसतं तर बरं झालं. त्याला आठवण बाप उडवलास ना, पेढे वाटलास ना. मला वाटलं हे सुख देईल मला, पण माझ्या मुळावरतीच आलंय. जे 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 आज आपल्या जीवनामध्ये येतात विषयाचं ना, ते सुखाचा अंगरखा लावून येतात. म्हणून माऊलीने वर्णन केले हे जगाला सळायला निघाले बरं का, बरं का. म्हणून येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. या संपूर्ण हे विषय माया कार्य आहे, मायेपासून जन्माला आलेले आहेत. यांच्या ठिकाणी सुखाचा संबंध नाही आहे. आम्हाला सुख का वाटतं? त्याचं कारण सांगितलं, दृष्टांत दिलाय साधू संतांनी. खालच्या दर्जाचा दृष्टांत आहे, पण संतांनी दिलाय म्हणून सांगतो बरं का. हीन दर्जाचा आहे बरं का. महाराज म्हणतात की एका कुत्र्याला हाड सापडलं. हाड ते फिरता 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 शोध घेता घेता त्याला त्या रस्त्याच्या कडेला पडलेलं किती दिवसाचं होतं काय माहिती नाही बरं का. आणि त्याला ते सापडलं आणि ते घेऊन एकांतात गेलं का मी खातेलं बघून भावकी येऊ नये म्हणून. काय कारण एखाद्याने ते खायला बघायला गेलं दुसरी धावून जातात हो. मग ते एकांतात बसून त्यांनी खायला सुरुवात केली. 1-2 तास झालं त्यांनी चघळायला सुरुवात केली बरं का. चघळता 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 त्याच्या दाढेतलं रक्त निघालं. कुणाच्या? कुत्र्याच्या. आणि कुत्र्याच्या दाढेतून रक्त निघाल्यानंतर त्या कुत्र्याला वाटलं या हाडकातूनच रक्त यालंय बरं का. कुत्र्याचं सांगालंय बरं का. म्हणजे 4 तास ते हाड चघळता चघळता हाडातून रक्त आलंच नाही. अहो ते वाळलेला येईल कुठून हो? येणारच नाही. हाडात रक्त असते का? नसते. हाड मोडल्यानंतर रक्त येत नाही, शिर तुटल्यानंतर रक्त येते, लक्षात ठेवा. त्याच्यात रक्तच नसतं. पण ते त्याला चघळता चघळता त्या दाडाला लागल्यानंतर रक्त यायला त्याला वाटलं या हाडातूनच यायला लागले. मूळचं रक्त कोणाचं आहे? त्याचंच आहे. पण त्याला वाटायला लागलं काय? हे संत महात्मे सांगतात सुखरूप आपणच आहोत, पण आम्हाला या विषयी चघळता 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 या विषयातच सुख आहे वाटायला. आपलं सुख आहे, आपलं सुख आहे. हा पण चघळता चघळता 60 वर्ष गेली चघळण्यात हो. आणि वाटायला लागलं ह्याच सुख आहे, ह्याच सुख आहे. महाराज म्हणतात त्या सुख नाही बाबा, देव सुखरूप आहे आणि तो आतमध्ये. आणि त्याचा अनुभव घ्या. तो अनुभव घेतल्या त्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही. म्हणून विषयाच्या ठिकाणी सुख नाही आहे. निरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. पण ते सुख आहे कसं? महाराज म्हणतात ते नाशिवंत नाही, अविनाशी स्वरूपाचं आहे. आणि त्या अविनाशी स्वरूपाचं सुख अनुभवाला यावं असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? ते करण्याचा एक उपाय सांगतात. अविनाश करी आपोलिया ऐशे, लावी मना पिशे गोविंदाचे. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी.
देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोये. संत महात्मे सुख प्राप्त करून घेण्याकरता सुखाचं स्वरूप सांगतात. आपल्याला सुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर महाराज म्हणतात एकच पर्याय आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कुठेही सुखाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला ना, तुम्हाला सुखाचा अनुभव येणं शक्यच नाही. का येरती मायके दुःखाची जनिती. मग महाराजांना विचारलं, महाराज एक देव आपलासा केल्यानंतर सुखाचा अनुभव येतो, मग त्याला आपलंसं करण्याकरता काय करावं लागतं? महाराज म्हणतात त्याचा मनाला छंद लावावा लागतो. त्याचा मनाला छंद लावावा लागतो. जसा प्रपंचाचा छंद लागला तसा देवाचा लागला. माऊलीने वर्णन, मी वर्णन केलं नाही. माऊली म्हणतात आम्हा तुम्हाला प्रपंचाचा छंद लागल्यामुळं ते माकडाचा खेळ खेळणारे लोक असतात ना, काय म्हणतात ते, हा, या गावाहून त्या गावाला, त्या गावाहून त्या गावाला, बरं का, त्यांनी 2 माकडं पाळलेली असतात बरं का. एक असतं नर आणि एक असतं मादी. आणि त्या दोघाला शिकवलेलं असतं आणि त्याचं सांगत तसं ते नाचतं बरं. कोण? माकड. हा, तिने सांगावं तसं नाचतं, तसं तिने सांगावं तसं आपण नाचतो. गारुड्याचे माकड जैसे असं वर्णन केलं बरं का. आपल्याला प्रपंचाचा छंद लागलाय आणि प्रपंचाचा छंद लागल्यामुळे ते नाचवतील तसं नाचावं लागतंय बरं का. महाराज म्हणतात सुखाचा अनुभव यावा असं वाटत असेल तर उलट करा, या मनाला देवाचा छंद लावा. अविनाश करी आपुलिया, अविनाश करी आपुलिया, करी आपुलिया ऐशे लावी मना पिशे गोविंदाचे. महाराज म्हणतात ते सुख आहे ना अविनाश स्वरूपाचं आहे, त्याचा नाश कधीही होत नाही. मग त्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर महाराज म्हणतात त्या मनाला त्याचा छंद लावावा लागेल. हा छंद कोणाचा? लावी मना पिशे गोविंदाचे. गोविंदाचे नाम त्या परमात्म्याचे, तो सुखरूप आहे, अविनाश स्वरूपाचा आहे. त्या मनाला छंद लावा. छंद लावा म्हणजे वेड लावा, वेड. आणि एकदा जर मनाला छंद लागला, महाराज म्हणतात एकदा जर छंद लागला ना, ते मन देवाला सोडून कुठं जाणार नाही. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. छंद लागावा लागतो, त्याची गोडी लागावी लागते. थोडं गमतीनं आपल्याला सांगतो.
एखादा मुलगा एखाद्याच्या पोटी जन्माला यावा आणि जन्माला आल्यानंतर त्याला परमार्थाची आवड निर्माण झाली आणि परमार्थाची आवड निर्माण झाली की ते मुलगा काय करतं, उठसूट देवळाकडेच येतं. बरं का, काय येतं, देवळाकडे येतं. आणि ते देवळाकडे यायला लागलं की घरातली म्हणतात, महाराज आमच्या घरात हे वेड जन्माला आले. बरं कशाला म्हणतात, काय घरातली लोक म्हणतात वेड आहे वेड. हा, उठसूट देवळाकडेच पळतंय, देवळाकडेच पळतंय. म्हणजे परमार्थाची एखाद्याला जर आवड निर्माण झाली तर प्रापंचिक लोक काय म्हणतात, हे वेड आहे. वास्तविक प्रपंचातले लोक वेडे आहेत. परमार्थ करणाऱ्याला वेडे म्हणायला लागले का, संख्या त्यांची जास्त आहे ना. प्रपंच करणाऱ्याची संख्या जास्त आहे, परमार्थ करणाऱ्याची संख्या कमी आहे. म्हणून महाराज म्हणतात त्या मनाला त्याची गोडी लागली पाहिजे. आणि एकदा गोडी त्या मनाला लागली की, एकदा गोडी लागली की महाराज म्हणतात त्याला अनुभव येईलच, ते सुखाशिवाय राहणारच नाही. किंबहुना उद्या शरीराचा नाश होईल पण सुखाचा नाश होणार नाही. त्या जगाचा नाश होईल पण सुखाचा नाश होणार नाही, का तो अविनाशी स्वरूपाचा आहे. आम्ही तुम्ही जन्माला येण्याच्या पूर्वी ते आहे, आपण जन्माला आलो तरी ते आहे, आणि उद्या आमचं आयुष्य संपलं तरी आहे. काय अविनाशी सुख बरं का, तसं प्रापंचिक सुख नाही बरं का. म्हणून महाराज म्हणतात ते जर आपल्याला अनुभवाला यायचं असेल तर त्याचा काय लावला पाहिजे, मनाला छंद लावला पाहिजे, मनाला त्याची गुढी लावली पाहिजे. आणि एकदा मनाला तो छंद जर खरा लागला ना, मन त्याला सोडत नाही बरं का, मन त्याला सोडत नाही. म्हणून मनाला चांगला छंद लावी मनापिशे गोविंदाचे, हे रती माईके दुःखाचे जनिते, नाही आधी अंत्य अवसानी. तुकोबारांना विचारलं, महाराज ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला ते प्राप्त करून घेण्याकरता त्या मनाला छंद लावावा. आणि मनाला छंद लागल्यानंतर तो अनुभव येतो. मग ज्याला अनुभव आला त्याची अवस्था काय, महाराज म्हणतात ज्याला हा सुखाचा अनुभव आला ना, महाराज म्हणतात त्याचा देह जरी पडला तरी त्याची कीर्ती माग शिल्लक राहते. त्यांनी सुखाचा अनुभव घेतला त्याचं वर्णन करता बरं का. तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे. उत्तमाची पुरे कीर्ती मागे, उत्तमाची पुरे कीर्ती मागे,
एका मरणीची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. ज्याला सुखाचा अनुभव आला त्याचं मरण सरे त्याला मरावं लागत नाही. सरे मग काय मागे कीर्ती उरे. महाराज म्हणतात खरं ज्याने सुखाचा अनुभव घेतला हा मीच सुखरूप आहे असा अनुभव आल्यानंतर मरायचं कोण हो. मरण्याचा संबंध येत नाही. देह मरतो बरं का, देह पडतो. असा ज्याला अनुभव आला महाराज म्हणतात मागे कीर्ती उरे. असं सामर्थ्य याच्यामध्ये आहे म्हणून तो आपला असा करून घेण्याकरता प्रयत्न करा. इतर ठिकाणी तुम्ही त्याला जरी शोधण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य नाही. म्हणून येरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती. म्हणून तुकोबाराय म्हणतात सुख आपल्याला जर अनुभवाला यावा असं वाटत असेल तर प्रत्येकाने एकच प्रयत्न करावा लागेल. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. येरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. अविनाश करी आपुलिया ईशे लावी मना विषयी गोविंदाचे. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे येरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. शिवा त्या भगवंताच्या संत महात्म्यांच्या चरणी समर्पित करायचं आहे आणि एवढंच मागायचं असा सुखाचा अनुभव आम्हाला यावा कधी याच जन्मात. बरं तो सुखाचा अनुभव घेण्याकरताच मनुष्याचा जन्म आहे आणि तो याच जन्मामध्ये यावा आणि ती घेण्याकरता कशी भगवंताने आमच्या तुमच्यावरती कृपा करावी अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मग क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मी तुका म्हणे तुकाराम तुकाराम. अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.